नवी मुंबई महानगरपालिकेचा माणुसकीच्या भिंती हा उपक्रम एकेकाळी गरजूंना आधार देणारा सुंदर सामाजिक प्रयोग होता. या रॅकवर नागरिकांनी आपल्या घरातील वापरलेल्या पण उपयोगी वस्तू ठेवून मदतीचा हात पुढे केला होता. कपडे, बूट, बॅग, अंथरूण अशा अनेक वस्तूंमुळे अनेक गरजूंची गरज पूर्ण होत गेली. मात्र दुर्दैवाने आज या उपक्रमाची अवस्था पूर्णपणे बदललेली दिसत आहे. ज्या रॅकवर मदतीचा हात दिला जायचा त्याच ठिकाणी आता कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. काही असामाजिक घटक या वस्तू चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याचेही समोर येत आहे. यामुळे हा उपक्रम माणुसकीचा न राहता कचराकुंडीमध्ये परिवर्तित झालेला आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही योजना पूर्णपणे बंद करून या रॅग तात्काळ हटवण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय सुंदर असा एक उपक्रम काही वर्षांपूर्वी राबवला होता. तो म्हणजे माणुसकीची भिंत. आणि ह्या उपक्रमाअंतर्गत करोडो रुपये निधी मिळाला होता आणि त्यातून अशा पद्धतीने हे स्टँड जागोजागी लावण्यात आले होते. परंतु या स्टँडवर सध्या चोरांचाच डल्ला असतो. या ठिकाणी लोक आपल्याला नको त्या वस्तू या ठिकाणी ठेवतात आणि हव्या त्या वस्तू ज्याला गरज असेल तो घेऊन जातो. हा या मागचा उद्देश होता. परंतु संपूर्ण हे बॅरिकेड जे आहे ते अतिशय मोक्याच्या जागेवर ठेवण्यात आलं होतं. परंतु हे सर्व बॅरिकेड्स आता कचराकोंडी म्हणून वापरात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी अक्षरशः कचरा लोक टाकण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या रूम मधून ज्या स्कूल बॅग वगैरे, प्लास्टिक काय उश्या वगैरे असतील त्या सगळ्या इथं आणून वापरायचं नाहीयेच, हे घाणच त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. बघा, आपण पाहू शकतो. तर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज आपल्याला बघतोच की कालच आपण न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की आपला नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत, प्रशासनाच्या बाबतीत देशात नंबर 1 होती. आता आपण तो 4थ्या नंबरवर आपला नंबर घसरलेला आहे आणि पनवेल महानगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकवलेला आहे. आता मला आयुक्त साहेबांनी एकच प्रश्न विचारायचा आहे की हा जो निधी खर्च झालेला आहे माणुसकीच्या भिंतीवर, ह्याच्यावर एखादा देखरेख करणारा कोणी ऑफिसर आहे का? नाही ना. म्हणजे बेवारशाप्रमाणे अशा पद्धतीनं हे स्टँड उभे करायचे, यावर कुणाचंही नियंत्रण नाही. आणि ह्या आता सध्या कचरा कोंडे झाले आहेत. आज मी पाहतोय की हा कचरा एकदम थोडा आहे, परंतु या ठिकाणी जवळजवळ अर्धी गाडी भरेल एवढा कचरा या ठिकाणी टाकला जातो. आणि हे कुणीही म्हणजे अशिक्षित नाही आहेत. आज पाहू शकतो की या ठिकाणी राफळ नाईक शाळा आहे आणि ह्या शाळेच्या भिंतीवर सुद्धा ह्या अशा पद्धतीनं भिंतीवर सुद्धा ह्या कचऱ्याच्या घरातील निर्माल्याच्या ह्या पिशव्या ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे मी काय म्हणतो की अतिशय सुशिक्षित नागरिक, आज आपण पाहू शकतो की हे बिअरचे कॅन आहेत, ह्या बाटल्या आहेत कोल्ड्रिंकच्या, इकडे बघा. तर मी काय म्हणतो, हे सुशिक्षित नागरिक आहेत, स्वतःला अतिशय सुशिक्षित, शांत, सुंदर आपल्याला समजतात. हे नागरिक अशा पद्धतीने सहज कचरा फेकून जातात. कचरावाले येतात, कचरा उचलून नेतात, परंतु कचरा टाकणं हा सुद्धा सिविक सेन्स पाहिजे ना जरा तरी. तर माझं म्हणणं असं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय सक्त अशा सूचना स्वच्छतेच्या बाबतीत देण्यात याव्यात. परंतु जवळजवळ 1000 मार्शल, क्लीनअप मार्शल नेमावेत, जेणेकरून जो कोणी कचरा टाकताना आढळेल त्याला प्रचंड मोठा दंड करण्यात यावा, त्याला शिक्षा करावी जी आपल्या संविधानात आहे. आणि अशा पद्धतीनं जर कडक कायदे जर पालन केलं तर नवी मुंबई पुन्हा एकदा स्वच्छतेच्या आणि प्रशासकीय कामकाजाच्या आणि सर्वच बाबतीत नंबर 1 झाल्याशिवाय राहणार नाही. पत्रकार संजय पाटील, कोपरखैरणे, नवी मुंबई.